माय न्यू व्लॉग. मी द पार्थुले. आपण आलो आहे बदलापूरला फार्म हाऊसला. जस्ट एक वन डे ट्रिप. आणि मगाशीच आलो आहे जस्ट. आणि पहिला चहा प्यालो कारण भूक लागलेली खूप. सकाळमध्ये दुपारपासून ट्रॅव्हलिंग करत होतो तर भूक लागलेली. चहा प्यालो आहे आणि आता चाललो आहे पूलमध्ये. आणि फार्म हाऊसचा नंतर दाखवीन, आता नाही, कारण आता सगळे तयारी वगैरे करतायत. तर एकदा दाखवीन जेव्हा सगळे पाण्यात असेल तेव्हा दाखवीन किंवा उद्या सगळे दाखवीन. तोपर्यंत आता मजा करायची आहे आणि बस मजाच करायची आहे. लेट्स गो टू द व्लॉग. लेट्स गो टू द पूल. म्हणजे डायरेक्ट पूल नाही, पण चला जरा मजा करूया. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवाज बसला कसा बसलाय कारण काल ओरडून पोलारिसला. इफ यू नो पोलारिस देन युअर कट्टर माय इन्स्टा फॉलोअर मॅन. चला जाऊया, लेट्स गो. पुढे 5 4 3 2 1 0. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शैली. हॅपी बर्थडे टू यू. मला आत्ताच खबर आली आहे की पोलारिसला आम्ही जिंकलो. शॉर्ट फिल्ममध्ये थर्ड आलो आहे. जी शॉर्ट फिल्म आम्ही 2 तासात शूट केली आहे त्याला थर्ड प्लेस भेटला आहे. सोशल कॉजर बनवायची होती आणि ती एवढी चांगली बनेल, म्हणजे बनवली ती बनेल नाही, चांगली बनवली आम्ही तशी, ज्याला थर्ड प्लेस भेटला आहे. आणि बस जे लोक होते त्या शॉर्ट फिल्ममध्ये इन्व्हॉल्व, मी, तन्मय सुयश, खैर, वैष्णवी, हर्ष दिशांत, ॲडी, मानस, नेहा, शार्दूल, अजून जे कोण होते मला नाव आठवत पण नाहीत, पण जे सगळे होते. हार्डवर्क पेज ऑफ गाईज, हार्डवर्क पेज ऑफ. आणि हार्डवर्कच आज आपल्याला जिंकवलं आहे. पोलारिस में मचा है भाई, पोलारिस में मचा है काम. आणि सी यू ऑन मंडे. हा व्लॉग मंडेला येणार नाही, पण मंडेला आम्ही सेलिब्रेट करूच. गेलं तर तेही दाखवेन, नाही तर नाही दाखवणार. बट ऑब्वियसली जिंकल्याचा एक चांगलंच फील येते. हा ठेवतो काय सांगणार ना. व्लॉगिंग चालू आहे गाइस. हम जीत चुके यहाँ पर. आणि सॉरी यस, चांगलं वाटतंय, मजा येते. आणि असं कुठेतरी फिरायला आलो आहे, एन्जॉयमेंट चालू आहे. आणि तिकडे जर अशी न्यूज भेटेल तर म्हणजे असं डायरेक्ट आनंद गगनात मावेना झालं आहे डायरेक्ट. आणि चला अभी तो पार्टी सुरू हुई है, लेट्स गो. आणि फक्त आम्ही शॉर्ट फिल्ममध्येच नाही जिंकलो आहे. राहुल शिंदे भाई, काय भाई हक, तुला सांगितलं आणि तू डिझाईन केलीस आणि पहिला जिंकलाय भाई. अजून काय पाहिजे. डिझाईन नाही काय, पोस्टर मेकिंग होतं, काहीतरी डिझाईनचा इव्हेंट होता. फोटोशॉप यूज करत काहीतरी करत होतं, एवढं माहिती आहे मला. आणि त्यांनी फर्स्ट प्राईज जिंकलाय तो. हक आहे. त्यासोबतच तन्मयला फोटोग्राफीमध्ये पण सेकंड प्राईज भेटला आहे. कॉन्सर्ट फोटोग्राफी होती. 46 सेकंड्समध्ये त्याने काहीतरी केलं आहे ते. आणि हक भाई, खिंचते रे फॉर अ रीज़न गाइज. फ्रेमिंग का बादशाह खिंचते रे. फॉलो करो भाई, पहिली पोस्ट माहीत दिसेल, फॉलो करा.
आणि जर हां म्हणजे खिचतेले इंस्टाला जा माझी जी रिसेंट पोस्ट असेल फोटो आहे जो तो तन्मयने काढला भाई तन्मय तळेकर रे बाप रे बाप. तन्मयनीच आमची शॉर्ट फिल्म पण डिरेक्ट केलेली आणि यस तन्मय जिंकलाय सगळीकडे जिंकलाय असाच पुढे जिंकत राहा भाई आणि माझा चांगला फोटो काढत राहा बस. काँग्रेस 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 मिलते मंडे को. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेत समोर 9:30 आणि थोडा एक ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो इकडचा. मागे हा बहुता गेट आहे आणि ह्या गेटमधून एंट्री केल्यावरच लेफ्ट साईडला आधी तुळस आहे. तुळशी फार्म हाऊस इथे आलो आहे आपण. हे तुळस आहे आणि राईट साईडला राम लक्ष्मण सीता आणि हनुमान. जय श्रीराम. इथून एंट्री केल्यावर ही आपलीच गाडी आहे आणि ते घोडे आहेत. आय डोंट नो हे इथे काय आहेत पण आहेत आणि त्यांना बांधून ठेवलं. या साईडला शेती काहीतरी लावली. आय थिंक ती मिरची असेल किंवा दुसरं काहीतरी असेल. आणि तसंच थोडं या साईडला अजून गेलो आपण तर तिकडे जेवायला जागा आहे. परत इकडे येऊया. या साईडने आपण इथून एंट्री केलं तिकडे श्रीरामचं मंदिर आहे. इथे पहिला झोपाळा आहे आणि मागे एक रूम आहे. मग इथून परत एंट्री केल्यावर या साईडला अजून एक झोपाळा आहे आणि या साईडला अजून रूम आहेत. रूमचं आम्ही इंटेरियर दाखवू शकत नाही आता कारण सगळे झोपलेत आतमध्ये. जेवढे बाहेर आहेत तेवढेच बाहेर आहेत. इथे ही दुसरी रूम आहे आणि इथे हा पाळणा आहे अजून एक. आणि मग इथून पुढे गेल्यावर स्विमिंग पूल आहे. पूलची हाईट समवॉट 5 फूट असेल आणि बस एवढंच आहे. हा एक थोडा रेन डान्स टाईप आहे काहीतरी जो लावलेला रात्री टाईमपाससाठी. आणि ते वॉशरूम आहे. हा स्टेज आहे. हा थोडा लॉन आहे जिथे म्हणजे जर काय फंक्शन वगैरे असेल सो तो फंक्शन वगैरे करायसाठी हा स्टेज पण आहे इथे. तर एकंदरीत असाच आहे जे आहे. पूलमध्ये पण ते सेक्शन्स आहेत. तिथे थोडंसं लहान आहे ते खाली डीप आहे एवढा. इकडे गेलेलो मी काल एंडपर्यंत. सो आता त्यांचं हे बघा प्युरिफायिंगचं काम चालू असं वाटतं आहे. आता सगळे चहा पिणार आणि मग चहा पिऊन झाल्यावर परत पूलमध्ये जायचं आहे. सो चला गुड मॉर्निंग. आणि बघूया आज आपण काय काय खातो आहे कारण मेन गोष्ट खाणंच असते. अगर खाना अच्छा है तो सब अच्छा है भाई. इफ समवन इज वॉचिंग खाना अच्छा है तो सब अच्छा है. चला चला चला. पाऊस पण पडतोय थोडा थोडा आणि जाऊया आधी चहा प्यायला जाऊया. चला. हे मगाशी दाखवायचं राहिलं होतं म्हणून आता परत दाखवा. आता गेट ओपन झाला म्हणून. आणि हा रस्ता मेन रोडला कनेक्ट होतो आणि तिथूनच आतमध्ये गल्लीत तिकडे बाजूला अजून एक आहे आणि आय थिंक पुढे पण असतील बऱ्याच.
सो असा एकंदरीत आहे. आणि बदलापूर स्टेशनवरून हे 20 का 24 किलोमीटर आहे लांब. सो तसं म्हणजे किती वेळा मी गाडी टॅक्सीमध्ये बसून आलो आहे. आणि एवढा वेळ परत जायचं आहे तेवढाच. परत तो 2 तासाचा ट्रॅव्हलिंग, 2 ते 2.5 तासाचा ट्रॅव्हलिंग. आपल्या देशात ना व्लॉगिंग करताना विचार करायला लागतं भाई. लोक असे बघून जातात तसं काहीतरी भूत बघल्यासारखं. सपोर्ट इंडियन क्रिएटर्स. आणि बस आता परत मजा करायची आहे, एन्जॉय करायचं आहे. उद्यापासून परत कॉलेज. चला रे चला चला चला, मज्जा नाही लाईफ. हे कोणचं आहे? अरे हा मस्त. कोणतं झाड लावलं? हे काकडी आहे. काकडी आणि गोसावळा म्हणजे भाजीचं आहे. हा गोसावळा शिरोळा. शिरोळा. हा शिरोळा ऐकलंय. आणि अजून काय आहे आजूबाजूला असं झाड लावलेलं? आजूबाजूला काय आंब्याचे झाड आहेत, नारळाचे आहेत, चिक्कूचे आहेत. सगळं इकडेच आजूबाजूला परिसरात. तिकडे चिक्कूचे, पेरू आहेत. पेरू. आणि हे घोडे इकडेच असतात असेच? हा म्हणजे ते पाळलेले आहेत? हा पाळलेले. वाव. ससे पण आहेत. कुठे आहेत? चला 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 चला, आपण जाऊया ससे बघायला. लेट्स गो. वाव. चले. सगळे येत आहेत. 5 आहेत. पिल्ले द्यायचे ते. 3 पिल्ले दिले. 3 पिल्ले दिले. तो नर आहे. एक बापावर गेले. बापावर गेले. 2 आईवर आले. अजून घरातले कुत्रे असेच झाले. हे काकडी आहे ना ही? काकडी. कबूतर होते पण कबूतर पण गेले उडून. उडाले. काय ते 3-4 पिंजरे तिकडेच आहेत ना अजून. हा कोंबड्या पण होत्या. कोंबड्याचा पिंजरा होता इथं. कोंबड्याचा? कोंबड्या मेल्या. मेल्या? रोग. हा. आणि हे झाड कसलं? आंब्याचं. आंब्याचं. आंबा आला ना अजून. पुढच्या वर्षी आंबा खायला हव्या. काय आलं? काय फायदा एवढं उडून? एक कासव हरवून गेलाय. So guys, it's an end for the बदलापूर ट्रिप. आणि मस्त होतं जेवण, मस्त होतं. द मेन इम्पॉर्टंट थिंग, जेवण मस्त होतं. आणि चिकन वगैरे पण मस्त होतं. तेच जेवण होतं ऑब्विसली. आणि फक्त एक प्रॉब्लेम आहे, जरा मच्छर बिच्छर आहेत जरा. आता पावसाळा सुरू आहे,
प्लस इकडे एवढं गवत आहे बाजूला, एवढं गवत आहे, शेती बिती आहे. तर त्याचा फक्त एक थोडाफार त्रास बोलू शकतो आपण की मच्छरचा वगैरे. बाकी सगळं ठीक आहे, बाकी सगळं नॉर्मल चालू, म्हणजे पाय सरकला, म्हणजे बाकी सगळं तर ठीक आहे. मस्त आहे, एन्व्हायरमेंट पण मस्त आहे आणि पूल पण मस्त आहे. आणि हे चांगलं वाटलं मला. इकडे श्रीरामाचं मंदिर आहे, परत इकडे तुळस आहे. हे एक जरा संस्कृतीला वगैरे हो शूटिंग करतोय. तर म्हणजे ते जरा चांगलं आहे की काय बोलतात ते, रूट्स को पकड के बनवलं आहे. आणि बस बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग कधी येईल माहीत नाही मला, पण तर ट्राय करायचं आहे की यूट्यूबला पण कन्सिस्टंट राहू. यूट्यूबला शॉर्ट्स जात आहेत पण व्लॉग्स नाही जात आहे. बघू असं लवकरच. आता तर व्लॉगिंगमध्ये एक थोडा अपडेट करायचा पण प्रयत्न करीन असं वाटतंय. आता यूट्यूबमध्ये पण थोडं अपडेट करायचं आहे, म्हणजे चॅनलला ग्रो करायसाठी अजून एक जरा काहीतरी प्लॅन आहे डोक्यात. तर तो आता पुढच्या व्लॉग्समध्ये सांगेन जे असेल ते. तर तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट करून सांगा. हा व्लॉग थोडा म्हणजे जरा जास्तच सिनेमॅटिक्सवर करायचा ट्राय केला आहे आणि माहीत नाही ते कसं आवडेल ना आवडेल. फक्त मी ट्राय केला आहे की नेहमी काय तेच करा, काहीतरी वेगळं थोडा. म्हणून आय होप तुम्हाला आवडला असेल. कमेंट करून सांगा आवडला तर, ना आवडला तरी कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.